अकोला जिल्ह्यातील कारंजा आणि नया अंदुरा येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण चर्चेचा विषय ठरला आहे। लघु पाटबंधारे विभागाने अकोला जिल्ह्यातील कारंजा धरण बांधले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतरस्ते पाण्याखाली गेले आहेत। अकोला जिल्ह्यातील कारंजा नया अंदुरा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशेचे 2 शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे। हे शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही, ज्यामुळे त्यांची शेतीची मशागत आणि पेरणीवर गंभीर परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित प्रशासनास अनेक वेळा निवेदन दिले होते, परंतु अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही। यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाचे नेतृत्व 20 शेतकऱ्यांनी घेतले असून त्यांच्या मागणीचा मुद्दा आहे की शेतरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आम्हाला नवीन शेतरस्ते मिळावेत, अन्यथा आम्ही आमरण उपोषण थांबविणार नाही। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे येत असलेल्या नया नांदुरा येथील 20 शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। नेमके काय कारण आहे, काय मागण्या आहेत त्यांच्या, आपण जाणून घ्या। आपल्यासोबत शेतकरी जोडले, नेमके काय मागण्या आहेत सर आपल्या? आमच्या मागण्या आहेत, इथे हे धरण झालेलं आहे, 2011ला याचं काम सुरू झालं, 19ला कंप्लीट झालं काम। आणि आमचे जे 2 क्षेत्रस्ते होते, एक पूर्व साईडचा आणि एक पश्चिम साईडचा, हे दोन्ही क्षेत्रस्ते त्या धरणाच्या पाण्यामध्ये बुडालेले आहेत। आज रोजी आम्हाला शेतात जाण्या येण्याकरता कुठलाही पर्यायी मार्ग नाही, म्हणून आम्ही विभागीय आयुक्त अमरावती, माननीय कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, SDO साहेब यांना, खासदार साहेब, आमदार साहेब यांना वारंवार निवेदन दिले, परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे आम्ही आज हा उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे। असे किती शेतकरी आहात तुम्ही संपूर्ण इथं आंदोलनासाठी बसला? आम्ही 20 ते 21 शेतकरी आहोत पूर्ण। नेमके आतापर्यंत कुठले अधिकारी तुम्हाला इथं भेट देण्यासाठी आले होते? नाही, आम्हाला तर भेट देण्यासाठी फक्त आमचे इथं कराड तलाठी आहेत ते आले होते आणि ठाणेदार साहेब आले होते। आमच्या इथं कारंजा आणि नया अंदुरा धरण झालेलं आहे, 10-12 वर्षे होऊन राहिले या धरणाले। त्या धरणात आमचा जो मेन रस्ता शेतात जाय करता 2 रस्ते, ते 2 रस्ते इकडून आणि तिकडून हातरुण आणि हा इकडला निंबा फाटा, हे 2 रस्ते पाण्यात डुबलेले आहेत। व पाण्यात डुबल्यामुळे आमचे जे शेतकरी आहेत, उर्वरित जे शेती जे राहिलेली आहे, या शेती करता आम्हाला माल आणण्याकरता, शेती पेरण्याकरता आम्हाला बरीचशी तकलीफ होऊन राहिलेली आहे। आम्ही प्रेमाने 1 वर्ष गेलो, पण आता ते लोक आम्हाला जाऊ देत नाहीत। आम्ही उन्हाळ्यातच खत पाणी नेऊन ठेवतो, तिथं भिजवा नेऊन ठेवतो, उन्हाळ्यातच पेरणी करून ठेवतो। पेरणी केल्यानंतर आमची सगळी किस्तकारी बंद होते, फवारणी करून कशी बी आम्ही ते शेती करून राहिलो। शेती केल्यानंतर आम्ही जे पीक काढतो, ते पिकाचे गंजा सुद्धा, सोयाबीन जे असतील ते आज लोक आमच्या आजपर्यंत होत्या, त्या गंजा सुद्धा डुकराईनं, हरणाईनं बऱ्याचशा खराब केलेल्या आहेत। ताळपत्रे आमच्या 5-10 हजाराच्या ताळपत्र्या झाकण ठेवलेला आहे, तो नाश होते न्यारा। बाकीचे हे 10 पैसे खर्च आहे, तरी आम्हाला 10 रुपये लागून राहिलेले आहेत व भयंकर तकलीफ होऊन राहिली आहे। तर जर आम्हाला जाण्या येण्याकरता जर रस्ता मागण्याची आमची तुम्हाला मागणी आहे, तर हे मागणी आमची पुरी करा। हे शेतकऱ्याचं आमचं सर्वांचं मान्य करा। आता आमचं कोणी उरलेलं नाही, आम्ही बरेचसे सर्व निवेदन दिले, सर्व काही केलं, आमचं कोणी दखल घेतली नाही। पण आता आम्ही आमरण उपोषण मांडलेलं आहे, याच्यात आमची दखल घ्यावा, आम्हाला रस्ते द्या। जर देत नसाल तर आमची जी उर्वरित जी शेती आहे, ते शेती तुम्ही विकत घ्या, नाही तर मग आम्हाला त्याचा मोबदला द्या आणि पूर्ण धरण करून टाका, असं आमचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईल का, याकडे संपूर्ण गावांचे लक्ष लागलेले आहे। सिटी न्यूज, मुकेश डोके, अकोला। शेतकऱ्यांच्या संघर्षाला किती आणि केव्हा उत्तर मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।